आपल्याला जर एखाद्या लग्न समारंभात जायचं असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की हेअरस्टाईल काय करायची। मग आता बघा ट्रेंडिंगमध्ये आहे की केस स्ट्रेट करतात, मग ते स्ट्रेटनिंग मशीनने कसे करायचे तेच आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि खूप मोठ्या ट्रिक्स आणि टिप्स दोन्ही पण तुमच्यासाठी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। इथे कशी यूज करायची, काय करायची, किती वेळ घ्यायची हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे। बघा केस किती डॅमेज झालेले आहे आणि आता आपल्याला त्याला स्ट्रेट करायचे। त्याच्यासाठी इथे माझ्याकडे आयकॉनिक कंपनीची प्रो टिटॅनियम शाईन ही मशीन आहे। ही तुम्ही पार्लर यूजसाठी देखील यूज करू शकता आणि पर्सनली देखील यूज करू शकता। जरा कॉस्टली असते पण त्याचा रिझल्ट अगदी एकच नंबर असतो, कारण ह्या मशीनने केस स्ट्रेट देखील होतात आणि केसांना शाईनही येते। त्यामुळे ह्या मशीनचा वापर करा असं मी सांगते, कारण ही प्रो टिटॅनियम शाईन आहे। शाईन नावामध्येच बघा प्रो टिटॅनियम शाईन म्हणजे केसांना शाईनही येते आणि केसही स्ट्रेट होतात आणि बराच वेळ टिकतात। बघा बाजारात ज्या लोकल मशिनरी असतात त्या स्ट्रेटनिंग केस होतात पण त्या जास्त वेळ टिकत नाही। आणि या मशीनने जर तुम्ही केस स्ट्रेट केले तर जोपर्यंत तुम्ही केस ओले करत नाही तोपर्यंत तुमचे हे केस जसे आपण आत्ता केले आहेत तसेच शेवटपर्यंत राहणार। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हेअर वॉश करत नाही तोपर्यंत हे स्ट्रेटनिंग टिकणार आहे। पण हो, जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर मानेजवळ जर केस ओले झाले असतील तर तिथे ते स्ट्रेटनिंग जाणार आहे हे देखील सांगते, कारण काही जणांना बघा मानेजवळ खूप घाम येत असतो आणि त्या घामाने केस ओले होतात आणि केस ओले झाले की स्ट्रेटनिंग जास्त वेळ टिकत नाही। त्यामुळे जर तुम्ही स्ट्रेटनिंग करणार असाल तर काळजी घ्यायची की घाम येऊ द्यायचा नाहीये। आणि ही स्ट्रेटनिंग केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही हेअर वॉश करत नाही तोपर्यंत टिकणार आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। स्ट्रेटनिंग करण्यासाठी आपल्याला इयर टू इयर आणि फ्रंट टू बॅक असे 4 सेक्शन करून घ्यायचे आहेत। जसं तुम्हाला व्हिडिओत बघा मगाशी मी दाखवलं आहे त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईलच। असे 4 सेक्शन करून घेतल्यानंतर प्रत्येक सेक्शन उघडून प्रत्येक सेक्शनचा देखील छोटे सेक्शन आपल्याला स्ट्रेटनिंग करायचं आहे, म्हणजे प्रत्येक केसामध्ये स्ट्रेटनिंग होणार आहे। कुठे केलं आणि कुठे नाही केलं, कुठे एखादा बट राहिला असं होणारच नाही। त्यामुळे स्ट्रेटनिंग करताना सेक्शन वाईज करायचं आहे, त्यामुळे स्ट्रेटनिंग सगळ्या केसांना एकसारखी इव्हन होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रेटनिंग केलं ना तर तुमचे केस अगदी स्ट्रेट होणार आहे आणि सगळीकडे इव्हन दिसणार आहे आणि केसांना तुमच्या शाईन देखील येणार आहे आणि बाउन्स देखील येणार आहे। जसं बघा आपण स्ट्रेटनिंग करतो तर अगदी खालच्या बाजूला स्ट्रेटनिंग घ्यायची नाहीये, थोडंसं वरच्या बाजूला उचलून धरायचंय आणि स्ट्रेटनिंग करायची आहे, म्हणजे केसांना व्हॅल्यूम देखील येतो। बघा अशा पद्धतीने केसांना व्हॅल्यूम देखील येतो आणि केसांना शाईन देखील येते। इथे ओरिजिनल क्लायंट नाही आहे, इथे मी डमीवर तुम्हाला इथे दाखवत आहे, पण ओरिजिनल क्लायंटला देखील आपल्याला असंच करायचं आहे आणि स्वतः देखील आपल्याला हे असंच करायचं आहे। पण स्वतः थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल होतं, त्यामुळे एखाद्या जणाची हेल्प घेऊनच आपल्याला हे असं स्ट्रेटनिंग करायचं आहे। आणि हीट असतं याच्यामध्ये स्ट्रेटनिंग करताना, त्यामुळे आपल्याला इथे कंपल्सरी हीट प्रोटेक्टर वापरायचंच आहे किंवा हेअर सिरम तुम्हाला वापरायचं आहे, कारण हीटमुळे आपल्या केसांना काही इजा होऊ नये, काही प्रॉब्लेम येऊ नये, काही डॅमेज होऊ नये याच्यासाठी आपल्याला हीट प्रोटेक्टर वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्याशिवाय आयनिंग करू नका किंवा केसांवर कुठलंही क्रीम ॲप्लिकेशन करताना म्हणजे गरम प्रोडक्ट ॲप्लिकेशन करताना आपल्याला आधी हीट प्रोटेक्टर वापरूनच केसांना सेफ करायचं आणि नंतर करायचं। बघा मग अशी कशी होती डमी आणि आत्ता कशी झाली आहे, मगाचा फोटो तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघा, स्टार्टिंगला बघा आणि आत्ता बघा केस एकदम सिल्की झालेले आहेत आणि गुंता खूप होता ह्या डमीमध्ये, तो गुंता देखील आता कमी झालेला आहे। जर तुमच्याकडे अशी डमी असेल, गुंता झालेली असेल तर तिला एकदा स्ट्रेटनिंग करून बघा, एकदा ट्राय करा, खरंच ती वापरण्यायोग्य होणार आहे। पण वापरताना तिला थोडंसं सिरम लावा किंवा हीट प्रोटेक्टर लावा आणि त्या डमीला म्हणजे त्या केसांना हीट चालतं का हे आधी कन्फर्म करा आणि नंतरच त्याला आयनिंग मशीनने आयनिंग करा आणि बघा तुम्हाला हा फायनल रिझल्ट कसा दिसतोय तुम्ही बघू शकता। अगदी केसातून कंगवा सहज जातोय, मग अशी जात नव्हता, आता बघा हा कंगवा जो आहे, टेलकोम जो आहे तो सहज जातोय। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा।